श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्त्व आहे. महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते. या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात. काही लोक या दिवशी व्रत देखील करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला व्रत तर करायचं, उपवास तर करायचं, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी घरात ही एक वस्तू घेऊन यायची, ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. त्याचबरोबर धन येण्याचे अनेक मार्ग देखील मोकळे होणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल. माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली. यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा. यानंतर गंगाजळ जे आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे. आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे. यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे. भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे. तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो. उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो. तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो. तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्या घरी घेऊन यायची, ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय होणार आहे. तर ह्या ज्या पण वस्तू आपण आपल्या घरी घेऊन येणार त्या महादेवांना अतिशय प्रिय आहेत. आणि ह्या प्रिय वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला जर शक्य असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून चांदीचा नंदी हा आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. नंदी हे महादेवाचं वाहन आहे आणि प्रत्येक महादेवांच्या मंदिरामध्ये नंदी हा असतो. बघा, शिवपुराणामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी असतील, खूप आर्थिक समस्या असतील, तर नेहमी जे आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर नंदीचा जो उठलेला पाय असतो त्याला स्पर्श करावा. असं केल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी जी दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत मिळते. आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी नंदी आपल्या घरी घेऊन यायचं, म्हणजे चांदीचा छोटासा नंदी आपल्या घरी घेऊन यायचा आहे. त्याची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजा करायची आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, म्हणजे तुमची तिजोरी असेल किंवा कपाट असेल, त्याच्यामध्ये आपल्याला हा नंदी ठेवायचा. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये
घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. त्याचबरोबर आपल्याला आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू म्हणजे एकमुखी रुद्राक्ष. एकमुखी रुद्राक्ष जे आहे ते महादेवांचं रूप मानलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकमुखी रुद्राक्ष हे शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जे आहे हे एकमुखी रुद्राक्ष आपल्या घरी घेऊन यायचं आहे. जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष आणला आणि आपल्या घरामध्ये स्थापित केलं किंवा आपण तो धारण केला तर त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही. त्याचबरोबर जर हा एकमुखी रुद्राक्ष आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवला तर आपल्या तिजोरीमध्ये कधीही धनाची कमतरता राहत नाही. तिसरी वस्तू म्हणजे पारद शिवलिंग. महाशिवरात्रीपेक्षा कोणताही चांगला दिवस नसू शकतं आपल्या घरामध्ये पारद शिवलिंग घेऊन येण्याचं. कारण ते आपल्या घरामध्ये घेऊन येऊन त्याची स्थापना जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी केली तर आपल्यावर अखंड महादेवांची कृपाही होत असते. पारद शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, त्याचबरोबर कालसर्पदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून पारद शिवलिंग घरी घेऊन या. त्याची विधिविधानपूर्वक पूजा करून त्याला आपल्या देवघरामध्ये स्थापित करा. असं केल्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या कोणत्याही सदस्यांवर कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येतच नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. पुढची वस्तू म्हणजे महामृत्युंजय यंत्र. जर तुम्ही महामृत्युंजय यंत्र महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या घरी घेऊन आले आणि त्याला आपल्या घरामध्ये स्थापित केले तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा आजार पण येणार नाही, कोणत्याही प्रकारची संकट येणार नाही. त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय देखील आपल्या घरावर राहत नाही. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तांब्याचा कलश नसेल तर आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी घरी घेऊन या. कारण महादेवांच्या शिवलिंगावर जेव्हा आपण जलाभिषेक करतो तेव्हा आपण आवर्जून तांब्याचा कलश हा वापरत असतो. घरामध्ये तांब्याचा कलश असणं शुभ मानलं जातं. म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून तांब्याचा कलश देखील विकत घ्यायचा आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शमीचं झाडसुद्धा विकत घरी आणू शकतात. कारण शमीच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि शमीची जी पत्र असतात ती महादेवांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच जे आहे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शमीचं झाडसुद्धा विकत आपल्या घरी घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर बेलाचं झाडसुद्धा घरी विकत घेऊन येणं शुभ मानलं जातं. कारण बेलाच्या जी पानं असतात ती महादेवांना, बेलपत्र जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि बेलाच्या झाडामध्ये सुद्धा महादेवांचा वास असतो आणि म्हणूनच जे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण बेलाचं झाडसुद्धा आपल्या अंगणामध्ये लावू शकतात. तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत. जर ह्या वस्तू आपण आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे आपल्यावर महादेवांची कृपा ही होत असते आणि ज्यांच्यावर महादेवांची कृपा असते त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही. त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.